संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या मंडळींची यादी तशी बरीच मोठी आहे. मात्र त्या यादीमध्ये सर्वात आघाडीवर आहेत त्या अंजली दमानिया. आता अंजली दमानियांनी सरपंच हत्या प्रकरणाबरोबरच कृषी घोटाळ्यावरून धनंजय मुंडेंना लक्ष्य केलंय. 350 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप अंजली दमानियांनी त्यांच्यावर लावलाय. तर धनंजय मुंडेंनी देखील तेवढ्याच जोरकसपणे दमानियांना उत्तर दिलंय. या सगळ्या प्रकरणामध्ये पहिला अंक जरी आज पार पडला असला तरी येत्या काळात यातले वेगवेगळे अंक आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. बघूया. येत्या 4 दिवसात कारवाई केली नाही तर दुसरं काहीतरी करणार आहे मी. तर त्याचंच म्हणून मी 4 दिवस मी व्यवस्थित काम करून एक मोठा खुलासा मी उद्या करणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कोणता बॉम्ब फोडणार याची उत्सुकता सोमवारपासून ताणली गेली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे धनंजय मुंडेंशी कसे जोडले गेलेत हे पटवून देण्यासाठी अंजली दमानियांचे अथक प्रयत्न सुरू आहे. मात्र देवाभाऊ आणि अजितदादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही म्हटल्यावर अंजली दमानियांनी ब्रह्मास्त्र काढायचं ठरवलं. पूर्ण तयारीनिशी आलेल्या अंजली दमानियांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंवर 350 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना साहित्य खरेदीत कसा घोटाळा झाला याची आकडेवारी दमानियांनी सादर केली. मी अभिमन्यू नव्हे तर अर्जुन आहे असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंनी देखील दमानियांचे वार परतवून लावण्यासाठी जोरदार पलटवार केले. कमीत कमी 350 कोटीचा हा घोटाळा आहे. तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झाला आहे तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा. मी कृषी मंत्री असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे. आपला भार फुसका नाहीये हे सिद्ध करण्यासाठी अंजली दमानियांनी कृषी साहित्याची प्राइस लिस्ट आणि खरेदी करण्यासाठी मोजलेली किंमत यातल्या फरकावर बोट ठेवला. तर धनंजय मुंडेंनी खिल्ली उडवण्याच्या सुरात प्रत्युत्तर देणं पसंत केलं. नॅनो युरियाची बॉटल जर ऑनलाईनमध्ये आज तुम्ही बघताय, इफकोच कंपनीची बॉटल 500 ml चीच बॉटल आहे. त्याच कंपनीची बॉटल जर आपल्याला 92 रुपयाला मिळते आणि ही जर सरकारने एवढ्या 19.5 लाख बॉटल्स घेतल्या आणि त्यांना समजा तो 92 रुपयाचा जरी दर पकडला तरी मी आज म्हणते की 50% पैसे गेलेत. पण जर त्यांनी बल्क रेट पकडला तर हा म्हणजे 70% जवळजवळ पैसे शेतकऱ्यांचे यांनी खाल्लेत हे स्पष्टपणे दिसतंय. त्यांना विचारून जे दर देईल ते योग्य, नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं. तर मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का. एवढ्या हुशार आहेत त्या. मला आजही आदर आहे. पण जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 220 रुपये किमतीच्या नॅनो युरियाच्या 19,68,408 बॉटल्स विकत घेतल्या गेल्या होत्या. पण अंजली दमानियांनी सांगितलेली या मालाची खरी किंमत किती आहे? नॅनो युरिया 90 रुपये, तर 590 रुपयाने नॅनो डीएफएच्या 19,57,438 बॉटल्स विकत घेतल्या गेल्या होत्या. नॅनो डीएफए 269 रुपये प्रति 500 मिली. बॅटरी स्प्रे 3,426 रुपयानं 2,36,427 बॅटरी स्प्रे विकत घेतले होते. बॅटरी स्प्रे 2,450 ते 2,946 रुपये. मेटाल्डिहाइड 1275 रुपये किलोनं 1,96,000 किलो मेटाल्डिहाइड विकत घेण्यात आलं होतं. मेटाल्डिहाइड 817 रुपये, तर कापूस गोळा करण्याच्या 6,18,000 बॅगा 1250 रुपये एक या दरानं खरेदी करण्यात आल्या होत्या. तर कापूस गोळा करण्याच्या 20 बॅगा 577 रुपयांना. त्यानंतर कृषी घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या अंजली दमानियांनी आपला मोर्चा अजितदादा आणि देवाभाऊंकडे वळवला. तर धनुभाऊंनी देखील दमानियांना बदनामी याची उपाधी बहाल केली.
हे जे GR काढला गेला होता तो खूप आधीचा GR होता 2017मध्ये, की DBTच्या बाहेर काढणं ते GR काही एवढं रेग्युलरली कोणी बघत नाही आणि जवळजवळ 8 वर्षांनी तर नक्कीच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कदाचित माहीत नसेल की त्यांच्याकडे ते अधिकारच नाही आहेत याच्या बाहेर काढण्याचे, DBTच्या बाहेर काढण्याचे, म्हणून त्यांनी ती सही केली असावी. त्याच्यावर वित्तमंत्र्यांची पण सही आहे, म्हणजे अजित पवारांची देखील सही आहे. एका रात्रीत अशी काय घाई होती की ते एका रात्रीत करण्यात यावं? कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा होता, कशासाठी पैसा हवा होता, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता धनंजय मुंडेंनी करावा. आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात, या देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का? अंजली दमानियांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी देखील कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. ते अंजली दमानियांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत. दरम्यान एबीपी माझानं जुलै 2024 आणि जानेवारी 2025 मध्ये कृषी घोटाळ्याचा बातमीच्या स्वरूपात पर्दाफाश केला होता. याच आरोपांची उजळणी अंजली दमानियांनी केली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आता मुद्दा हा आहे की अंजली दमानियांच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंची अडचण खरीच वाढणार का? ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंना मात्र या आरोप प्रत्यारोपांमध्ये वेगळाच वास येतोय. तोही कराडच आहे असं ज्या वेळेला त्या म्हणतात, त्यावेळेला त्या ठरवून एका जातीला टार्गेट करताहेत हे लक्षात येतं. कराड नावाची काही प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच असते असं त्यांना म्हणायचं आहे का? मग अगदी वाल्मिक कराडच काय, धनंजय मुंडे असतील तरी सुद्धा या लोकांना शिक्षा व्हावी, प्रश्नच नाही. परंतु हे सगळं करत असताना तुम्ही जर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राजकीय इष्टापत्ती म्हणून बघत असाल आणि त्याच्या आडून जर ठरवून एखाद्या जात समूहाला टार्गेट केलं जात असेल तर ते नक्की वाईट आहे. तिकडे मनोज जरांगे आणि संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय यांनी मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केलाय. आता जी समिती नियुक्त केली तुम्ही ते 2-3 जणांची, याच्यात सगळे कॉल डिटेल्ससह पुरावे, साखळी, एकमेकाला सांभाळणारे, संघटित गुन्हेगारी करणारे, एकमेकाला पळून लावणारे, पैसे देणारे, गाड्या देणारे, हे सगळेचे सगळे आले पाहिजे. त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा, त्या खरमाड्याच्या चौकशी लागली पाहिजे, ईडीची, धनंजय मुंडेच्या सुद्धा. हे पैसे आले कुठून, ही प्रॉपर्टी कशाची आहे, ही जी आता चौकशी नेमली, ही भ्रष्टाचार कुठं कुठं केलाय, कोणत्या योजनेत केलाय, हे सगळ्याचे सगळं अजितदादा आणि फडणवीस साहेब आताच्या चौकशीत आलं पाहिजे. सुरेश अण्णा आणि दमानियाताई हे जे बोलतायत ते त्यांच्या एवढी आम्हाला कुठलीच माहिती नाही, कारण आम्ही न्याय मागतोय, न्यायाच्या भूमिकेत आम्ही आहोत. तर त्यांनी केलेले वक्तव्य आहेत, त्यांनी दिलेले पुरावे आहेत, याची चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. नाही, पण ते मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी मागतायत, मग त्याचं त्यांनी दखल घेतली पाहिजे ना. आम्ही न्याय मागतोय, त्यांनी मंत्रिपदाची अडचण येते असं येत असेल तर ते दिसणारच आहे ना, समोर आल्यावर दिसणारच आहे, किंवा त्यांना दिसत असेल म्हणून ते मागतायत, तर चौकशी झाली पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप झाले. वाल्मिक कराडनं ठिकठिकाणी जमवलेली माया उजेडात आली. वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडे देखील टीकेचे धनी झाले. अनेक जुनी प्रकरणं उकरून काढली जात आहेत. बुडत्याचा पाय खोलात म्हणतात त्याप्रमाणे ही प्रकरणं धनंजय मुंडेंची अडचण आणखी वाढवणार की ते या सगळ्यातून सही सलामत बाहेर पडणार? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.